निसर्गाचा लहरीपणा, डोक्यावर कर्जाचे डोंगर, कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून भातकुली तालुक्यातील धामोरी येथील गजानन खर्चना वय 52 वर्ष या शेतकऱ्याने राहत्या घरी 5 दिवसा अगोदर विष प्राशन केले. दरम्यान त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र अखेर 11 जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. गजानन यांच्यावर सेवा सहकारी सोसायटीचे 1,60,000 रुपयांचे कर्ज आहे. यंदा त्यांनी 5 एकर शेतात सोयाबीन व तूर पिकाची लागवड देखील केली होती. मध्यंतरी पाऊस न आल्याने सोयाबीन न निघाल्याचे चित्र पाहून डोक्यावरील कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत गजानन होते. अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलून राहत्या घरी विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने खरसाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुर्दैवी घटना धामोरी येथे घडली. आमचे मामा गजानन लक्ष्मणराव खरसाण यांनी विष प्राशन करून आत्महत्या केलेली आहे. सतत होत असलेली नापिकी तसेच त्यांच्यावर असलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज ते नियमितप्रमाणे भरू शकले नाही. त्यांचा बोजा आजही त्यांच्या सातबाऱ्यावर कायम आहे. 2 वर्षापासून कोरोनाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अतिशय त्यांच्यावर बिकट परिस्थिती आली होती. त्याप्रमाणे त्यांनी यावर्षी सोयाबीन पेरलं, सोयाबीन निघालं नाही. सोयाबीनची नापिकी, पुन्हा पेरणीसाठी पैसे उपलब्ध नाहीत. या सगळ्या परिस्थितीतून त्यांनी त्यांचं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला व त्यांनी विष प्राशन करून स्वतःचं जीवन संपवलं. यामध्ये कुठेतरी शासनाने जातीने लक्ष घालून या कुटुंबाला मदत करावी. त्यांच्या पाठीमागे त्यांचे 2 लहान मुलं, पत्नी असा परिवार आहे व त्यांनी गव्हर्नमेंटनी त्यांना आर्थिक मदत करून त्यांना मदत करावी एवढी आमची नम्र विनंती आहे. सपना कोलटेके, विदर्भ न्यूज, भातकुली.